गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला तर आपण आपलं आजचं जे सेशन आहे ते सुरू करणार आहोत. ओके, तर काही डाऊट असतील, काही तुम्हाला समजलं नसेल तर ते सांगा. ठीक आहे. आज आपण एक थोडंसं नवीन बकरीकडे येणार आहोत आणि त्या बकरीच्या अनुषंगाने जे काही आहे आपल्याला आजचं सत्र जे काही आहे ते बघायचं आहे. ओके, गॉट इट क्लिअर? ठीक आहे. सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित चालला असेल असं मी समजते. ठीक आहे. काही अडचणी असल्या तर मी आहे, तुम्ही विचारू शकता. ओके, तर सुरू करूयात. बखर. हो, तर ओके, बखर. आता आपल्याला ज्या बकरी पाहायच्या होत्या त्याच्यामध्ये आपण शिवपूर्वकालीन बकरी, राक्षस तागडीची बखर, शालिक वाहन बखर, सभासद बखर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर बघा, तर थोडक्यामध्ये आपण ही बखर बघणार आहोत, म्हणजे त्याचं जे काही उर्वरित सारांशच्या रूपाने. ठीक आहे. तर बघा, सभासदाची बखर मुद्दे. तर बघा, तर आता आपल्याला माहित आहे सभासदाची जी काही बखर आहे ती काय आहे, समकालीन बखर ज्या काही आहे, तर ती जी काही आहे समकालीन बखर आहे. आणि शिवपूर्व कालापेक्षा शिवकालामध्ये लिहिल्या गेलेल्या बखरींची संख्या जी काही आहे बरीच आहे. म्हणजे आधी कमी लिहिल्या गेल्या, शिवकालात लिहिल्या गेल्या, आणि शिवकालामध्ये सगळ्यात जास्त ज्या काही आहे बकरी आपल्याला लिहिल्या गेल्याचं दिसून येतं. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज ही या कालखंडातील थोर युगप्रवर्तक विभूती होती आणि त्यामुळेच त्यांचं जे काही जीवन आहे तर हे जीवन आणि चरित्र हा अनेक लेखकांच्या लेखनाचा विषय बनावा हे अगदी स्वाभाविक होतं. कारण महाराज जे होते ते त्या काळाचं आपत्यही होतं, आणि लिखाणाचा म्हणा, साहित्याचा म्हणा, किंवा इतर जे काही साहित्य प्रकार आहे तर त्याला तो साजेसा ठरणारा असा विषय होता. त्याच्यामुळं आपल्याला दिसून येतं की शिवचरित्रावर जवळ बकरी जर त्याची आपण संख्या पाहिली तर जवळजवळ निम्मी संख्या भरते. ठीक आहे. तर त्यापैकी जी काही सभासदांची बखर आहे तर ही समकालीन बखर आहे. तीच एक जी काही आहे ती समकालीन बखर आहे, आणि बाकीच्या ज्या काही आहे त्या सगळ्या चरित्र वर्णनपर काय आहे बखरी आहेत असं आपल्याला दिसून येतं. तर बघा, सभासदाची बखर. तर आता ही शिवकालातील काय आहे पहिली बखर आहे आणि समकालीन बखर सुद्धा. ठीक आहे. समकालीन आणि शिवकालातील काय आहे पहिली बखर. तर बघा, समकालीनाने शिवाजी महाराजांचे लिहिलेले पहिले चरित्र म्हणून सुद्धा जे काही आहे ऐतिहासिक प्रमाणाच्या दृष्टीने ह्या बकरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. काय म्हणून की समकालीनाने म्हणजेच काय, शिवाजी महाराज ज्या काळात होते त्याच काळातल्या व्यक्तींना. ठीक आहे.
तर आता कृष्णाजी आनंद सभासद यांनी ही बखर रचली. ठीक आहे. कृष्णाजी अनंत सभासद ह्या व्यक्तीने जी काही आहे ही बखर रचलेली आहे. शिवछत्रपतीपासून राजाराम महाराजांच्या अखेरीपर्यंत तो दरबारी सभासद होता. काय म्हणजे जे काही आहे तर राजाराम आपल्याला माहित आहे, तर शिवछत्रपतीपासून राजाराम महाराजांच्या अखेरीपर्यंत तो म्हणजे त्यांच्या दरबारात राहणारा जो काही आहे तो सभासद होता, म्हणून सभासद. यामुळे त्याला त्याच नावाने ओळखला जातो आणि यामुळेच त्या नावाने तो ओळखला सुद्धा जातो. आता बघा, शिवाजी महाराजांच्या जीवनातील एकूण 71 प्रसंगाचे निवेदन कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेले असून किती 71 प्रसंग त्याच्यामध्ये आलेले आहेत. ठीक आहे. एकूण किती प्रसंग आहे आपल्याला दिसून येतात, तर एकूण 71 प्रसंगाचे जे काही आहे वर्णन आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. ठीक आहे. तर एकूण 71 प्रसंगाचे निवेदन कृष्णाजी आनंद सभासद यांनी येथे केले आहे आणि असं असून बहुतेक महत्त्वाच्या घटना त्यामध्ये समाविष्ट आहेत. आता शिवाजी महाराजांचं जे काही पूर्वचरित्र आहे ते अगदी त्रोटक दिलेलं असून म्हणजे आधीचं जे काही शिवचरित्र आहे ते अगदी त्रोटक दिलेलं असून अगदी आपल्याला म्हणजे त्रोटक म्हणजे असं थोडंफार दिलेलं असून काय आहे, अफजल खान वध, शिवाजी महाराजांचे दिल्लीस प्रयाण, शिवराज्याभिषेक, शिवछत्रपतींशी भागानगरमध्ये भेट आणि शिवाजी व व्यंकोजीची भेट ह्या प्रसंगाचे सविस्तर वर्णन सभासद बखरमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. हे लिहून घ्यायचं आहे. बघा, आपण सभासद बखरचा आता शेवट बघतोय. ठीक आहे. तर आता सभासद बखर कोणी लिहिलेली आहे? कृष्णाजी अनंत सभासद. सभासद कोण होते? शिवाजी महाराजांच्या दरबारातील सभासद होते आणि म्हणून त्यांना काय त्याच नावाने ओळखलं जात होतं. ठीक आहे. दुसरा मुद्दा काय आहे की सभासदाची बखर ही एकमेव अशी बखर आहे म्हणजे महाराजांच्या संबंधित की ते समकालीन बखर आहे. समकालीन म्हणजे काय की शिवाजी महाराज जिवंत असतानाच त्यांच्या काळात जे सभासद होते म्हणजे जिवंतपणे लिहिले म्हणजे महाराज असतानाच लिहिलेली गेलेली बखर. ठीक आहे. कोणी लिहिली? सभासद यांनी. त्याच्यानंतर काय शिवकाळातील काय आहे पहिली बखर. तर आपल्याला असा प्रश्न विचारला की शिवकाळातील पहिली बखर कोणती, तर कोणती आहे? सभासद बखर. आणि याच्यामध्ये किती प्रसंगाचे वर्णन दिलेले आहे? 71 प्रसंगाचे वर्णन दिलेले आहे. तर आपण लिहून घेऊयात. चला लिहायचंय. चला लिहा. अफजल खान वध, अफजल खान वध, शिवाजी महाराजांचे दिल्लीस प्रयाण, अफजल खान वध, अफजल खान वध, शिवाजी महाराजांचे दिल्लीस प्रयाण, अफजल खान वध, शिवाजी महाराजांचे दिल्लीस प्रयाण, अफजल खान वध, शिवाजी महाराजांचे दिल्लीस प्रयाण. ठीक आहे. राज्याभिषेक, त्यानंतर लिहा शिवाजी महाराजांची भागानगरास भेट, राज्याभिषेक, शिवाजी महाराजांची भागानगरास भेट, शिवाजी व व्यंकोजीची भेट,
ह्या प्रसंगाचे सविस्तर वर्णन केलेलं जे काही आहे ते. ठीक आहे, झालं लिहून? ठीक आहे. आता बघा, शिवराज्याभिषेक आणि शिवाजी महाराजांचे महाप्रयाण जे काही आहे, तर ह्या दोन घटनांचा कालनिर्देश सुद्धा बखरीमध्ये केलेला आपल्याला दिसतो. आणि उरलेल्या जे काही घटना आहेत त्या उरलेल्या घटनांचा जो काही निर्देश आहे पुढे, मग, त्याऐवजी, त्या उपरी, तो, इतक्यात अशा शब्दांनी केलेला आहे. म्हणजेच काय की बाबा राज्याभिषेकचं शक जे असतं ते शके, जसं ज्येष्ठ मास, शालिक वाहन, शुक्ल पक्ष वगैरे अशा पद्धतीने. तर राज्याभिषेकचा आणि काय महाप्रयाण ह्या दोनच गोष्टींचं जे काही आहे आपण असं म्हणू शकतो की एक काळ दिलेला आहे. बाकी मग काळ जे काही आहे तर ते शब्दांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आता बघा, कालनिर्देशाची जी काही उणीव आहे ते स्थलनिर्देश आणि व्यक्तिनिर्देशांनी जी काही आहे भरून काढलेली आहे. म्हणजे काय की आता घटनांचे तपशीलवार वर्णन, त्यानंतर जवळपास 18 कारखाने, खजिना, शिलेदार ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर सुभेदार असतील, कारकून असेल, हुजरे असेल, गड असेल, कोट असेल, ठीक आहे. तर इत्यादींचा जमा खर्ची जो काही आहे तपशील म्हणजे जमा खर्ची ते काही असेल ते तपशीलवार जे काही आहे याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं. आता घटनांचा जो काही कालानुक्रम आहे मात्र बखर नवीसने जो काही आहे तो पाडलेला आहे. म्हणजे जसं की अफजल खान सामान्य नव्हे तर केवळ दुर्योधन जातीने होता या प्रकारे, किंवा दिलेर खान म्हणजे मोठा बळकट, तर एका हत्तीचे बळ किंवा जास्तीच होई, आणि हत्ती बराबरी खाणे, म्हणजे खाणं कसं होतं बाबा हत्तीसारखं, म्हणजे हत्ती एवढं खाणं, दररोज हत्ती खातो तेनेप्रमाणे वजन, त्या वजनेप्रमाणे खाणं, अशा प्रकारे. शरीर तरी दुसरा हेडम राक्षस, यासारख्या वाक्यातून अफजल खान आणि दिलेर खान यांचे व्यक्तिदर्शन जे काही आहे सभासदाने मोठे सुरेख साधले. म्हणजे जर आपण वाचलं तर आपल्याला थोडंसं हसायला पण येतं आणि मनोरंजन पण होतं. तर हे जे काही आपले सभासद आहे त्यांनी अशा प्रकारे जे काही आहे त्याचं चित्रण केलेलं आहे की बाबा दिलेर खान काय कसं करायचं, हत्ती एवढं खायचं, म्हणजे हत्ती जेवढा वजनाचं खातो किंवा हत्ती जेवढा वजनाचं आहे तेवढं तो खातो, अशा प्रकारे जे काही आहे मिश्किलपणे जी काही आहे ती मांडणी आपल्याला बखरीमध्ये केलेली दिसून येते. ठीक आहे. आता डेरे बिछाने आणि असमान शिरी तिवाशियाय व मोतियाच्या झालरी जे काही आहे लावल्या. म्हणजेच चित्र विचित्र बांडे व लोंडे, गाद्या पडगाद्या टाकिल्या. तर हे शिवाजी अफजल भेटीसाठी उभारलेल्या मंडपाचे वर्णन जो काही आहे सभासद काय करतात अशा प्रकारे वर्णन ते करतात. ठीक आहे. तर अशा मोतीलक सदर पाहून मत्सराने चिडणाऱ्या खानांचे भावही सभासदाच्या मोठ्या कलात्म्याने टिपलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे की एखाद्या प्रसंगाचं वर्णन करणं असेल, एखाद्या व्यक्तीचं वर्णन करणं असेल, किंवा एखादा जो काही प्रसंग आहे तर त्याचं मोठ्या कलात्मक पद्धतीने जे काही आहे सभासदांनी काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, कळलं? अशा मोतीलक सदर पाहून मत्सराने चिडणाऱ्या खानाचे भावही सभासदाने मोठ्या कलात्मकतेने टिपले आहेत. नाट्यपूर्ण प्रसंगाचे चित्रमय वर्णन हे पुढे बखरीत आढळणारे वैशिष्ट्य ह्या बखरीत आढळते. म्हणजे एक प्रकारची नाट्यमयता. नाट्यमयता म्हणजेच काय की ड्रामा. ठीक आहे, जो काही ड्रामा आहे तो ड्रामा याच्यामध्ये टाकलेला आहे. अफजल खान वधाचा जो काही प्रसंग आहे तो ह्या दृष्टीने पाहण्यासारखा आहे, म्हणजे आपल्याला वाचण्यासारखाच आहे. तर सभासद काय म्हणतात की राजियाने भेटी देता खानाने राजी आणि मुंडे कवटाळून खांके खाल्ले धरिली, असं ते जे काही आहे बखरीची त्या भाषा आहे. आणि हातीची जमदाड होती तिचे मेन टाकून कुशीचं राजी असे चालवली. तो अंगात जरीशी कुडती होती आणि त्यावर खरखरली, अंगाच लागली नाही हे देखून राजियाने डाव हातचे वाघनख होते. आपल्याला माहित आहे की वाघनख वगैरे तो प्रसंग जो काही आहे बऱ्याच जणांना माहिती आहे. ठीक आहे. तर बघा आता वाघनखाचा जो काही मारा करताच खानची चरबी बाहेर आली आणि दुसरा हात जे काही आहे उजव्या हाताचे बिचवियाचा मारा चालवला, अशा प्रकारे जे काही आहे वर्णन आले. तर प्रसंगातील
जे काही नाट्य शब्दरूप करण्याचे कौशल्य, त्यासाठी छोट्या छोट्या पण समर्पण वाक्यरचना ज्या काही केल्या आहेत, म्हणजे बखरीतली जी काही भाषा आहे, आश्रय, यामुळे काय झालं की बखरीमध्ये प्रसंग निर्मिती, म्हणजे प्रसंग निर्मिती म्हणजे काय की बाबा असं झालंय, आता आपल्याला तो लिहायचा आहे, पण तो लिहायचा कसा आहे की बाबा एखाद्या व्यक्तीने तो वाचला तर त्याच्या डोळ्यासमोर काय आला पाहिजे, तो प्रसंग जो काही आहे तो निर्माण झाला पाहिजे किंवा तो दिसला पाहिजे, तो जो काही प्रसंग आहे. म्हणजे आता एखादी कथा वाचली तर समजा एक गाव आहे, ते गाव असं ओसाड पडलेलं आहे, तिथे जे काही आहे शेती नाही, तर आपल्या डोळ्यासमोर कसं एक ओसाड गाव म्हणजे कसं जमिनीला भेगा पडलेल्या आहे, झाडं अशी ओसाड झाली आहे, हिरवळ नाही आहे, तसं कसं एक डोळ्यासमोर चित्र राहतं. तर ती जी काही प्रसंग निर्मिती आहे ती सभासदांनी जे काही आहे ह्या बखरीमध्ये केलेली आपल्याला दिसून येतं. तर प्रसंगातील नाट्य स्वरूप करण्याचे जे काही कौशल्य आहे आणि त्यासाठी ज्या काही छोट्या छोट्या पण समर्पक त्यांनी काय केलेले आहे, वाक्यरचना सुद्धा केलेली आहे. याच्यामुळं काय की बखरीतील जी काही प्रसंग निर्मिती आहे ती यशस्वी ठरलेली आहे. शिवाजी राजे यांच्या पोशाखाचे आणि राज्याभिषेकासाठी जे काही तयार केलेल्या सिंहासन जे काही तयार केलेलं आणि त्यांचे जे काही पोशाख होते महाराजांचं, त्यांचं सुद्धा जे काही वर्णन आहे ते बखरीत उल्लेखनीय पद्धतीने आलेलं आहे. आता बघा, शिवाजी राजे भेटीस येणार म्हणून त्यांच्या भीतीने बहादशहाने सदर करून पंचहत्तारे आपल्या जवळ ठेवून अशा प्रकारे जे काही आहे असं वर्णन जे काही आहे आपल्याला दिसून येतं. अफजल खान भेटीमध्ये मारला, आपल्याला माहित आहे अफजल खानाचा वध, हे बऱ्यापैकी आपल्याला जे काही आहे माहित आहे, हे बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता बघा, बादशाने जी काही तयारी केलेली, तर सभासद जो काही आहे तो सभासद आपल्याला इथे कौशल्याने सांगतो. त्यातून पादशहा आणि शिवाजी महाराज या दोघांची जी काही आहे व्यक्तिचित्र साकार होताना आपल्याला दिसतात. आता यामध्ये काय की बाबा अद्भुत प्रसंग वर्णन असेल, हा शिवकालीन बखरीचा जो काही आहे विशेष आहे. शिवकालीन बखरीचा विशेष काय आहे, अद्भुत प्रसंग वर्णन आपल्याला विचारू शकतात. ठीक आहे, चला खाली एक वाक्य लिहून घ्या, खाली एक वाक्य लिहायचे. चला, अद्भुत प्रसंग वर्णन, हे बघा जे लेट जॉईन झाले त्यांनी हे लिहा. एक वेळ मी परत सांगते, बघा सभासदाची जी बखर आहे तर ती कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. ती समकालीन बखर आहे, ती शिवकाळातील पहिली बखर आहे आणि 71 प्रसंगाचे त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहे. जे आता जे लेट जॉईन झाले त्यांनी पटकन लिहून घ्या आणि त्याच्यानंतरचं जे काही वाक्य आहे ते लिहा. चला, अद्भुत प्रसंग वर्णन, अद्भुत प्रसंग वर्णन. तर एक काम करा, हे लिहून घ्या. जे आज उशिरा जॉईन झालेले दिसतात हे लिहून घ्या, मग मी नेक्स्ट वाक्य सांगते. काही याच्यातलं काही समजलं नसेल तर मला सांगा, मी परत रिपीट करते. ठीक आहे, लिहून झालं? आता लिहा की अद्भुत प्रसंग वर्णन, अद्भुत प्रसंग वर्णन, अद्भुत प्रसंग वर्णन, अद्भुत प्रसंग वर्णन हा शिवकालीन बखरीचा विशेष आहे. हा शिवकालीन बखरीचा विशेष आहे. हा शिवकालीन बखरीचा विशेष आहे. विशाल राठोड, तुम्ही अधूनमधून येता अधूनमधून जाता. असं करून कसं चालणार आहे? तर कसं तुम्हाला कळेल की नेमकं क्लासमध्ये काय चाललेलं आहे म्हणून? आपण नोट्स लिहून देतो आणि ह्या नोट्सच्या आधारित तुमचा पेपरच्या आधारावर तुमचा पेपर असणार आहे. जसेचे तसे तुम्हाला प्रश्न येणार आहेत. अधूनमधून येणं जाणं असेल तर कसं होईल? मग तुम्ही ज्या राहिलेल्या नोट्स आहे, लिहून दिलेल्या नोट्स आहे, कसं पूर्ण कराल? अधातून येता मधातून जाता, क्लासमध्ये पण कंटिन्यू राहत नाही, तर असं करू नका. जे 6 इथं आता किती उरलेच, किती आपल्याला 2-3 महिने उरलेले आहे. 2-3 महिने उरल्यामुळं जे काही 2-3 महिने उरलेले आहेत तर नीट तुम्ही रोज अभ्यास केला, नोट्स लिहून घेतल्या व्यवस्थित आणि अभ्यास केला, तेवढंच केलं तुम्ही आरामात सेट पास होता. पण त्याच्यासाठी तुम्हाला क्लासला हजर राहून नोट्स, आता मी प्रत्येक वेळी तेच ते लेक्चर नाही देणार आहे की हे करा ते करा ते करू नका, हे तुमचं तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे,
ठीक आहे. तर बघा आता त्यानंतर तर अद्भुत प्रसंग वर्णन जे काही आहे तर हा शिवकालीन बखरीचा विशेष आहे. आता भवानी शिवाजीच्या अंगात संचार करून आपण प्रसन्न झालो, सर्वस्वे सहाय्य तुला आहे. तुझे हाते अफजलखान मारवितो, तुझला यश देतो, तू काही चिंता करू नकोस असे आश्वासन देते. शिवाजी महाराजाच्या अंगात भवानीचा असा संचार 6 वेळा झालेला आहे. तर ते दिवशी जे काही आहे पृथ्वीकंप झाला. तर अशा प्रकारचे जे काही वर्णन आहे ते वर्णन आहे. आता त्याच्यामध्ये जे काही आहे तर शिवाजी महाराजांच्या मृत्यू प्रसंगीचं जे काही वर्णन आहे तर सभासद पौराणिक पद्धतीने करतो. लिहून घ्यायचं आहे. सभासद बखरीमध्ये, चला लिहा, सभासद बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूप्रसंगीचे वर्णन, सभासद म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद पौराणिक पद्धतीने करतो. आता पौराणिकला अंडरलाईन करायचंय खाली, पौराणिक पद्धतीने करतो. ओके. तुम्ही जे काही आहेत प्रगती, रेणुका, विशाल, मला काय करा, तुमचे नंबर चॅट बॉक्समध्ये टाईप करून द्या. म्हणजे मी काय करते, आपला याचा ग्रुप बनवते. ठीक आहे. एखाद्या वेळेस काही माहिती असेल किंवा काही शेअर करायचं असेल तर मी ग्रुपला शेअर करत जाईल. ठीक आहे. तर प्रगती, रेणुका, चोपकर आणि विशाल राठोड सगळ्यांनी आपापले नंबर चॅट बॉक्समध्ये टाका लगेच. ठीक आहे. म्हणजे मला एक ग्रुप आपला मराठीचा बनव, त्याच्यामध्ये मला काही शेअर करायचं असेल, तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर तुम्ही एक विचारू शकता. ठीक आहे. मी ते नोट करेल. मग सगळ्यांनी लिहायचंय. चला. आणि तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तुमच्या क्लासमधले म्हणजे इथले तर त्यांना सुद्धा सांगा. ठीक आहे. किंवा मग मी ॲडमिन बनवेल तुम्हाला, त्यानुसार तुम्ही त्यांना ॲड करा जे कोणी अधूनमधून वगैरे असतात ते. ठीक आहे. सगळ्यांनी टाकायचंय प्रगती, रेणुका, विशाल. चला. चला आता जे झालं त्यांचं रिव्हिजन करा. प्रगती तुमचा नंबर टाईप करा. ठीक आहे. तर आज तुमचा जो काही ग्रुप बनवला जाईल. आणि बघा म्हणजे तुमचे कोणी ह्या क्लासमधले मित्रमैत्रीण असेल तर त्यांना सुद्धा सांगा. ठीक आहे. मी ग्रुप बनवेल, मग त्याच्यामध्ये माझा सुद्धा नंबर येईल. तर तुम्ही किंवा मी तुम्हाला ॲडमिन करेल तसं, किंवा मला सांगा, किंवा त्यांचा नंबर तुम्ही मला शेअर करू शकता. म्हणजे कसं होईल की काही समजा करंटची बातमी आली तर मला लगेच शेअर करता येईल, किंवा मला काही सूचना सांगायच्या झाल्या किंवा एखादं काहीतरी वेगळं सांगायचं असेल तर मला शेअर करता येईल. मग तुमचे पण काही शंका असतील की कशा तरी बाबत, कसे पण असू शकतात, तर ते तुम्ही मला मेसेज करू शकता. म्हणजे एक चांगली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. आणि मग तुम्ही जे काही नोट्स काढलेले आहे, समजा आता कोणी आता विशाल वगैरे जॉबला आहे, तुम्ही शेअर करू शकता. म्हणजे खूप काही गोष्टी आपण त्याच्या माध्यमातून करू शकतो सोबत चालून. आणि आपल्याला असं प्रण घ्यायचं आहे की आपली सेट ही निघालीच पाहिजे. ठीक आहे. ओके. तर शिवाजी महाराजांचं कशा पद्धतीने हे केलेलं आहे, पौराणिक पद्धतीने. ठीक आहे. ओके. आता ऑफलाईन विद्यार्थ्यांचं तर काही नाहीच आहे, कारण ऑफलाईन विद्यार्थी रोज येतात, मिळतात, विषय पडतो ऑनलाईन विद्यार्थ्यांचा. ठीक आहे. ठीक आहे. मग ऑफलाईन विद्यार्थी पण काही असतील तर त्यांना सुद्धा मी ॲड करेल. म्हणजे ऑफलाईन विद्यार्थ्यांना असेल तर त्यांची इच्छा, आपण त्यांना पण ऑनलाईन विद्यार्थ्यांसोबत आपण ॲड करू शकतो. ठीक आहे. झालं इथपर्यंत क्लिअर.
ओके, तर बघा आता शिवाजी महाराजांचं जे काही मृत्यूप्रसंगीचं वर्णन आहे, तर हे मृत्यूप्रसंगीचं वर्णन सभासद जे काही आहे पौराणिक पद्धतीने करतो. आपले हे शिवचरित्र जे वाचतील त्यास मोठे पुण्य जोडेल असं आहे. यशवंत होतील, पराक्रम होतील, तर अशी जी काही फलश्रुती शेवटी जोडलेली आहे. म्हणजे जसं की एखादी कथा असते त्याच्या मागं तात्पर्य असतं किंवा काय, तर आपल्याला माहित आहे बखरीची सुरुवात शेवट आपल्याला लक्षात ठेवायचे. सुरुवात कशाने होतो? वंशवाढीनी किंवा देवाच्या नमनानी, त्याच्या प्रार्थनेनी वगैरे होते, आणि शेवटी कशी होती? फलश्रुती. आता बघा सभासद बखरीची फलश्रुती कशी आहे, शेवट जो काही आहे सभासद बखरीचा कसा झालाय, तर कसं कसं म्हटलं आहे, एक आशीर्वाद दिल्यासारखा, की जे शिवचरित्र वाचतील त्यांना मोठे पुण्य जडेल, निपुत्रिकास पुत्र होतील, दरिद्री यास लक्ष्मीवंत होतील, व अपयशी यशवंत होतील, आणि पुण्यश्लोक जे काही आहे पराक्रमी होतील. तर अशी जी काही आहे फलश्रुती सभासदाने काय आहे शेवटी जोडलेली आहे. ठीक आहे. जसं की तुम्ही पाहिलं असेल, काय पाहिलं असेल, तुम्ही कोणती पुस्तक, ते 16 सोमवार वगैरे गुरुवार असे असतात, त्याच्यामध्ये असं असतं ना की जर तुम्ही हे केलं तर असं असं होईल, तसं तसं होईल, हे केलं तर ते होईल, ते केलं तर होईल. ते तशा प्रकारे याच्यामध्ये फलश्रुती सांगितले की जर तुम्ही हे सभासदांची जर बखर वाचली तर तुम्हाला काय होईल? यश प्राप्ती होईल, ज्यांना मूलबाळ नाही त्यांना मूलबाळ होणार, पैसा मिळेल, दरिद्री हटेल. तर अशा प्रकारचं जे काही आहे ते लिहिलेलं आहे. तर प्रत्येक गोष्टीला काळाच्या मर्यादा असतात, तर त्यानुसार जे काही आहे ही बखर सुद्धा लिहिलेली आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारच्या अद्भुतता, पौराणिकता आणि फलश्रुती यामुळे ह्या बखरीतील ऐतिहासिक प्रामाण्याला बाध येतो. बाध म्हणजे आडा येतो. कारण इतिहास अशा प्रकारचा असतच नाही ना की तुम्ही हे वाचलं तर मग तुम्हाला पुत्र मिळेल, तुम्ही हे वाचलं तर तुम्ही श्रीमंत व्हाल. तर त्याच्यामुळे हे ऐतिहासिक गोष्टीला असा बाधा येतो. कारण आपण इतिहास वाचतो तेव्हा अशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये जे काही एक्सपेक्ट करत नाही. ठीक आहे. तर बघा आता निपुत्रिकास पुत्र होणार वगैरे ह्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर असं त्यांनी सांगितलं. त्यामुळेच ह्या सर्वांना इतिहास नाव देण्याचे धाष्टर्य विका राजवाडे यांना झालेले नाही. ते काय म्हटले की बखरीला तुम्ही इतिहास वगैरे म्हणू नका, कारण असा इतिहास अशा प्रकारचा काही असत नाही. संस्कृत आणि फारसी प्रचूर शब्द योजना आणि ओघवती भाषा ह्यामुळे मात्र हे चरित्र वाचनीय झालेले आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की शिवकालीन जी काही भाषा होती ती कुठली होती? फारसी होती. त्याच्यामुळे ह्या बखरीत सुद्धा जसं मी तुम्हाला काही उतारे वाचून वगैरे दाखवले. आता एक उतारा राहिला औरंगजेबचा, मी नंतर आरामात वाचून दाखवेल. ठीक आहे. आपण आता हे घेऊयात. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला उतारे वाचून दाखवले, तर आपल्याला त्याच्यामध्ये मराठी आहे किंवा आपल्याला कळतं ते, पण त्याच्यामध्ये काय काय शब्द असे वेगळे वाटतात. तर ते कोणते शब्द आहे? फारसी शब्द आहे. म्हणजे काय? फारसी प्रचूर. आता बघा प्रचूर ज्याला शब्द लागतो ना, म्हणजे संस्कृत प्रचूर, फारसी प्रचूर म्हणजे काय की त्याने प्रभावित झालेली किंवा ते शब्द असलेली, त्याचा अर्थ तसा होतो. ठीक आहे. त्याच्यामुळं हे जे काही बखर आहे ती वाचनीय झालेली आहे. म्हणजे विका राजवाडे काय म्हणतात? विका राजवाडे काय समीक्षक, अभ्यासक आपल्याला माहित आहे, लेखक वगैरे. तर त्यांच्यामुळे हे अशी फलश्रुती वगैरे त्यांनी दिले. तर आपल्याला काही याला इतिहास म्हणता येणार नाही. तुम्ही शिवचरित्र वाचा, ज्यांना पुत्र नाही त्यांना पुत्र होणार, त्यांच्या घरी लक्ष्मी येणार, दारिद्र्य जाईल, असं होईल तसं, याला काही इतिहास नाही म्हणता येणार. पण मग ते समोर जाऊन असंही नंतर असंही आहे की त्याच्यामध्ये त्यांनी खूप अद्भुतता लिहिलेली आहे, पौराणिकता आहे आणि फलश्रुती. तर याच्यामुळे काय आहे की संस्कृत आणि फारसी प्रचूर जे काही शब्द योजना आहे आणि ओघवती भाषा, तर याच्यामुळे हे जे चरित्र आहे वाचनीय झालेलं आहे. चला लिहा, खाली पॉइंट लिहा एक. संस्कृत व फारसी प्रचूर शब्द योजना. संस्कृत व फारसी प्रचूर शब्द योजना आणि ओघवती भाषा
आणि ओघवती भाषा यामुळे तुम्ही बखरही म्हणू शकता, कोणी कोणी शिवचरित्र असंही म्हणतं, कारण शिवाजी महाराजांचं वर्णन आलंय. त्यामुळे ही बखर स्लॅश चरित्र आडवी रेष द्यायचे. त्यामुळे ही बखर हे चरित्र वाचनीय झाले आहे. वाचनीय झालेले आहे. झालं लिहून? ठीक आहे. तर बघा, संस्कृत आणि फारसी प्रचूर शब्द योगदान आणि ओघवती भाषा त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ओघवती भाषा म्हणजे काय की फ्लो आहे भाषेला. म्हणजे पहिल्या पॅरेग्राफामध्ये काहीतरी वेगळं आहे, दुसऱ्या पॅरेग्राफामध्ये काहीतरी वेगळं, म्हणजे लिंक लागत नाही. असं बऱ्याचदा होतं, तुम्ही कधी कधी वाचत असाल. पण काय एकदम फ्लो मध्ये आहे. म्हणजे आपण एखादा पिक्चर पाहायला घेतला कसं खूप फ्लो मध्ये होतं, म्हणजे आपण लगेच पाहून टाकतो. किंवा एखादी वेब सिरीज असते बघा, वेब सिरीज, तर ती सिरीज कशी एक म्हणजे अशी 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 उत्कंठ लागते आपल्याला ते बघायचं की याच्यानंतर काय, याच्यानंतर. ती ओघवती भाषा. ठीक आहे. म्हणजे फ्लो जो आहे, तो जो काही फ्लो आहे तो खूप चांगला आहे. त्याच्यामुळे ओघवती भाषा असं पण तुम्ही तिथे प्लस करून ओघवती भाषा असं लिहा. ओघवती भाषा. ठीक आहे. ओघवती भाषा. ओघवती भाषा. ठीक आहे. तर बघा, सगळ्यांनी आज ग्रुप छान हे होईल. मी तुम्हाला टार्गेट देणार. आता मला सांगा चॅटबॉक्समध्ये निराली पब्लिकेशनचं पुस्तक कोणी कोणी घेतलेलं आहे. मी टार्गेट देणार आहे. आजपासून ग्रुप बनला म्हणजे टार्गेट्स, आणि त्या ग्रुपमध्ये मी त्यांनाच ठेवणार आहे का जी व्यक्ती ती टार्गेट्स कंप्लीट करणार, जे लोक ते टार्गेट्स कंप्लीट करणार त्यांनाच मी हे करणार आहे, त्या ग्रुपमध्ये ठेवणार आहे. आणि समजा असं होतं की कधी कधी टार्गेट कंप्लीट होत नाही, तर मला आधीच मेसेज करायचं की मॅडम मी कामात असल्यामुळं, माझी तब्येत बरी नसल्यामुळं, मला काम असल्यामुळं, मी जॉबला असल्यामुळं ते होऊ शकलं नाही. तर आपण बघा, आता निराली पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे तर त्याचे मी तुम्हाला टार्गेट्स, बघा तुमचं जर एम आहे की तुमची 4 महिन्यामध्ये सेटनेट निघाली पाहिजे, तर मी सांगते तसं तुम्हाला करणं गरजेचं आहे. तसं ते त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर प्रगती, विशाल आणि रेणुका, मला सांगा तुमच्या कोणाकोणाकडे निराली पब्लिकेशनचं पुस्तक आहे. चॅटबॉक्समध्ये सांगा कोणी कोणी निराली पब्लिकेशन मराठीचं पुस्तक घेतलेलं आहे. सांगा बरं. कोणाकडे आहे, कोणाकडे नाही आहे, चला पटकन मेसेज करा. मॅम मी उद्या घेतो. तुमचं उद्या यायचंच आहे का? म्हणजे आता आपल्या क्लासला किती 2 महिने होतील, तरी म्हणजे उद्या घेतो सांगून किती दिवस झाले विशाल? म्हणजे तुम्ही सिरियस कॅन्डिडेट नाही आहात. म्हणजे तुम्ही सिरियसली अभ्यास नाही करताय. प्रगती आणि रेणुका तुमच्याकडे आहे का? मला एक सगळ्यांनी डेडलाईन द्या की तुम्ही कधीपर्यंत पुस्तक घेणार आहात. प्रगती आणि रेणुका, चला पटकन सांगा तुमच्याकडे पुस्तक आहे का, आणि नसेल तर ते तुम्ही किती घेता. आता बघा ते ॲमेझॉनला सुद्धा अवेलेबल असेल. ठीक आहे. तर ॲमेझॉनवरून आता ते सेल चालू आहे, ग्रेट इंडियन सेल. तर त्याच्यामध्ये निराली पब्लिकेशन बघा आहे का, तुम्हाला चेक करून सांगते मी. ते कधी घेणार आहे? प्रगती, रेणुका, चला सांगा पटकन. मराठी सेटनेटचं निराली पब्लिकेशन. चला सांगा. प्रगती बघा, हे आहे ॲमेझॉनला उपलब्ध आहे. ठीक आहे. ॲमेझॉनला बघा हे 460 रुपयाला आहे. बघा असं जे काही आहे ते.
असं तुम्ही ॲमेझॉनला तर सेल चालू आहे आणि कमी रुपयात तुम्हाला मिळते. तुम्हाला काहीतरी 6,000 रुपये स्टायपेंड मिळतो माझ्या माहितीप्रमाणे आणि तुम्ही त्याच्यातले 500 रुपये पण खर्च करू शकत नाही. ठीक आहे. तर आणि तुम्ही हे पुस्तक घ्या. ठीक आहे, मराठीचं. आणि मग ते झालं की एक मराठीचं प्रश्नपत्रिका येते, ती नंतर घ्या हवी तर. हे बघा, याच्यात तुम्हाला दिसते की नाही माहिती, मी तुम्हाला इथं दाखवते. 460 रुपयाला आहे ते पुस्तक. तुम्हाला 6,000 स्टायपेंड मिळेल, तुम्ही 500 तुम्हाला. आणि स्टायपेंड तुम्हाला का दिला जातो? मला सांगा की तुम्हाला स्टायपेंड का दिला जातो? कपडे लत्ते घ्यायला नाही दिला जात, मजा मारायला नाही दिला जात. स्टायपेंड जो काही आहे तो स्टायपेंड जॉबला आहे, जॉबला आहे. तर स्टायपेंड जो काही आहे विद्यार्थ्यांना कशाला दिला जातो? की बाबा पुस्तकं घ्या, नोट्स घ्या. जे कोणी दुसऱ्या इथून राहायला येतात आहे दुसऱ्या ठिकाणी, त्याचं भाडं हे ते वगैरे, मौज मजा करायला पैसे स्टायपेंड नाही देत गव्हर्नमेंट आपल्याला, पुस्तकं घेण्यासाठी देतं. म्हणजे तुम्हाला 6,000 जर स्टायपेंड मिळत असेल, तुम्ही 500 रुपये पण आत्तापर्यंतचे किती दिवस झाले, मला असं वाटतं की मी क्लासच्या पहिल्या दिवसापासून सांगते, तर दुसरा महिना चालू झाला. तुमचं जर असंच राहिलं तर कसं होणार आहे? म्हणजे आता 4 महिन्यावर आपली परीक्षा आली आणि तुमच्याकडे पुस्तक पण नाही आहे. म्हणजे मी शिकवते बरोबर आहे, पण इतर गोष्टी पण तुम्हाला करायच्या ना, पेपर 1 पेपर 2चं बाकी गोष्टी. त्या पुस्तकात जे नाही किंवा जे खूप जास्त महत्त्व, त्या गोष्टी माझ्याकडून येणारच आहेत. ठीक आहे. प्रगती घेतला आहे मॅडम, मैत्रिणीकडे आहे, तर लवकरात लवकर मागवून घ्या आणि मैत्रिणीला म्हणा झेरॉक्स करा किंवा दुसरं तुम्ही ऑर्डर करा म्हणून. ठीक आहे. रेणुका, मी आजच मागवते मॅम ॲमेझॉनवरून. ठीक आहे. ओके. रेणुका, तुम्ही कुठे राहता? प्रगती, तुम्ही कुठे राहता? तुमचा जिल्हा टाईप करा, गाव आणि जिल्हा टाईप करायचे. चला, तर बघा ॲमेझॉनवरून सेल चाललेला आहे. किंवा आणि तुम्हाला सांगू का, असं काही नाही ॲमेझॉनवरून घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कुठल्याही बुक स्टॉलला गेल्या, म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बुक डेपो असतो आणि त्या बुक डेपोमध्ये जवळपास सगळ्या परीक्षांची पुस्तकं असतात. आणि आता काय झालेलं आहे, मार्केट जे काही आहे व्यापक झालेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सेटनेटचं जरी तुम्ही पुस्तक म्हटलं, तुम्ही इझिली तुम्हाला मिळते. आणि मी निराली पब्लिकेशन का सांगते, कारण ह्या पुस्तकातून म्हणजे माझा जवळपास अनुभव आहे 4-5, म्हणजे जेव्हापासून ह्या क्षेत्रात आहे मी, तर त्याच्यातून खूप प्रश्न येतात. म्हणजे काय की घटकानुसार त्यांनी चांगली मांडणी केलेली आहे. आणि एवढ्या पुस्तकामध्ये तुम्हाला काय होतं की म्हणजे कमी वेळामध्ये तुमचा जास्त आणि क्वालिटी अभ्यास होतो. आणि जे कव्हर होत नाही ते मी घेतेच आहे ना क्लासमध्ये. ठीक आहे. भंडारा. ओके. प्रगती, तुमचं गाव कोणतं? प्रगतीचं गाव कोणतं आहे? तर ठीक आहे, तुम्ही कुठल्या पण तुमच्या बुक डेपोमध्ये गेलात चांगल्या, जिथं असं थोडं मोठं म्हणण्यापेक्षा सगळी पुस्तकं तुम्हाला माहिती आहे, इथं मिळतात बाबा सगळी पुस्तकं आपल्याला, तर ती पुस्तक. ठीक आहे. 10 पण घातक आहे का निराली प्रकाशन मध्ये? हो, 10 पण घटक आहेत. 10 पण घटक आहे. ओके. म्हणजे काही पुष्कळ जण आहेत आपल्याकडे, विदर्भाचेच आहेत म्हणजे. ठीक आहे. आणि तुमच्या माहितीसाठी मी सुद्धा विदर्भातली आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. पण इथून पुढं असं बेजबाबदारपणे किंवा असं कसंही वागायचं नाही आहे. आपण उद्या असिस्टंट प्रोफेसर होणार आहोत. आपल्याकडे गोंडवाना युनिव्हर्सिटी आहे, गाडगे महाराज युनिव्हर्सिटी आहे, नागपूर विद्यापीठ आहे. याच्यामध्ये तुम्ही उद्या एक नामवंत प्रोफेसर म्हणून लागणार आहात, ह्या अभ्यास करून, ह्या परीक्षा पास होऊन. बरोबर आहे. तर असं हे बिलकुल असं वायफळ वागलेलं, इथं बेजबाबदार, एकदम सिरियस नसलेलं असं वागायचं नाही. पुस्तक बोलवून घ्या आणि आपण पुस्तक बोलवल्यानंतर हे करूयात. हार्डली 2-3 दिवसामध्ये तुम्ही हे चालू करायचं आहे. ठीक आहे. ओके. इथून पुढं तुमची मला कंप्लेंट ह्या पुस्तकाच्या बाबतीत तरी यायला नको. ठीक आहे. म्हणजे मॅडम आपल्याला सांगतेय काहीतरी, आपण ऐकत नाही कित्येक दिवस झाले, म्हणजे काय आहे? ठीक आहे. तर बघा,
आता महाराजांसारखा कोणी झाला नाही आणि पुढे कोणी होणारही नाही, तर ह्या बखरीमध्ये काय आहे, एकंदरीत अशा प्रकारचं वर्णन महाराजांविषयीच्या काही ज्या भावना आहेत त्या प्रकट केलेल्या आहेत. आता कृष्णाजी अनंत सभासदापासून ऐतिहासिक लेखनाची जी काही परंपरा सुरू झाली, मराठीतील ऐतिहासिक लेखन परंपरेचे ते जनक होत. ठीक आहे. म्हणूनच राजवाड्यांनी त्यांना महाराष्ट्राचे सर टॉमस मोर, आता टॉमस मोर म्हणजे एक व्यक्ती होते, एक नावाजलेले, तर त्यांना हे बिरुद दिलंय. आपण म्हणतो ना की बाबा तुझा आवाज कोकिडे सारखा आहे, म्हणजे आपण त्याला कोकिडेचं बिरुद देतो, किंवा तू माधुरी दीक्षित सारखी असते मग तिला माधुरी दीक्षित सारखं हे करतो. तर तसंच जे काही हे विका राजवाड्यांनी काय केलेलं आहे, त्यांना सर टॉमस वर म्हटलंय. कारण काय आहे, कृष्णाजी अनंत सभासद पासून काय झाली, ऐतिहासिक लेखनाची परंपरा सुरू झाली. ठीक आहे. तर 2 पॉइंट्स आपल्याला लिहायचे. चला लिहा. कृष्णाजी अनंत सभासदापासून, कृष्णाजी अनंत सभासदापासून कृष्णाजी अनंत सभासदापासून कृष्णाजी अनंत सभासदापासून ऐतिहासिक लेखनाची परंपरा सुरू झाली. ऐतिहासिक लेखनाची परंपरा सुरू झाली. मराठीतील ऐतिहासिक लेखन परंपरेचे मराठीतील ऐतिहासिक परंपरेचे मराठीतील ऐतिहासिक परंपरेचे मराठीतील ऐतिहासिक परंपरेचे ते जनक होत, ते जनक होत. म्हणून विका राजवाडे यांनी सर सभासदांना विका राजवाड्यांनी त्यांना महाराष्ट्राचे सर टॉमस मोर, सर टॉमस मोर असे बिरुद बहाल केले आहे. महाराष्ट्राचे सर टॉमस मोर, म्हणजे टॉमस मोर एक व्यक्ती होती, टॉमस मोर हे बिरुद बहाल केले आहे. ठीक आहे. ठीक आहे. झालं. तर बघा आता आपण एक थोडंसं, आता हे बखर बऱ्यापैकी आपलं, म्हणजे सभासद बखर आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. ठीक आहे. बाकीचे काही पॉइंट्स असतील तर मग निराली पब्लिकेशनमध्ये आहे, तर मग त्याचं थोडंफार जर सारांश आहे किंवा त्याच्यातला काही भाग समजला नाही तर आपण ते घेऊयात. आता त्याच्यानंतर एक ओळ सोडून द्या आणि मग खाली लिहा रघुनाथ यादव चित्रे उर्फ चित्रगुप्त, रघुनाथ यादव चित्रे उर्फ चित्रगुप्त, रघुनाथ यादव चित्रे उर्फ चित्रगुप्त यानेही शिवचरित्र पर बखर लिहिली. यानेही
शिवचरित्र पर बखर लिहिली. तिचे नाव शिवाजी महाराज छत्रपती जनेश्वर असे आहे. काय आहे? शिवाजी महाराज छत्रपती जनेश्वर चरित्र यांचे चरित्र असं आहे. ही स्वतंत्र बखर नसून सभासद बखरीचा तो अनुवाद आहे. ही स्वतंत्र बखर नसून तो सभासद बखरीचा अनुवाद आहे. सभासद बखरीचा काय आहे? तो अनुवाद आहे. एकदा पुन्हा सांगा बरं. ठीक आहे, ओके. बघा, हळूहळू सांगते, ठीक आहे. फास्ट होत असेल तर सांगा. चला पहिल्यापासून सांगते. बघा, रघुनाथ यादव चित्रे उर्फ चित्रगुप्त उर्फ चित्रगुप्त याने ही शिवचरित्र पर बखर लिहिली असून लिहिलेली असून तिचे नाव शिवाजी महाराज छत्रपती जनेश्वर असे आहे. ही बखर स्वतंत्र बखर नसून सभासद बखरीचा तो अनुवाद आहे. अनुवाद म्हणजे ट्रान्सलेट केलेलं सारखं. सभासद बखरीचा तो अनुवाद आहे. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, इतकं लक्षात ठेवायचं. तर आता त्यानंतर याच्यामध्ये मग काही गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे. आता नंतरची बखर बघा. नंतरच्या गोष्टी बघूयात आपण. आता भोसले वंशचरित्र असं एक आहे. तर आता हे भोसले वंशचरित्रमध्ये काय आहे आपण एक बघूयात. ठीक आहे. बखरी सारखं भोसले वंशचरित्र. ठीक आहे. आता लिहा खाली, एक ओळ सोडून लिहा खाली. भोसले वंशचरित्र म्हणजे
भोसले वंशचरित्र म्हणजे तंजावरच्या भोसले घराण्याचा इतिहास होय. तंजावरच्या भोसले घराण्याचा इतिहास होय. ठीक आहे. आता बघा, तर याच्यामध्ये काय की तंजावर, तर तंजावरच्या जे काही बृहदीश्वराच्या देवळातील शिलालेख, शिलालेख म्हणजे शील म्हणजे काय, शीलचे दोन अर्थ होते. एका शीलचा अर्थ होतो कॅरेक्टर म्हणजे चरित्र, आणि दुसरा शिलाचा अर्थ काय, तो शील म्हणजे काय, दगड. आपण म्हणतो ना भूगोलामध्ये शिलावरण, तर शील म्हणजे काय, दगड. तर ते शिलालेख म्हणजे काय की दगडावर जे काही कोरलेले लेख असेल किंवा काय पेंट, तेव्हा वेगवेगळं कलर रंग वापरून किंवा कोरलेले किंवा काय, तर जे काही दगडावर लिहिलेलं आहे त्याला शिलालेख म्हणतात. तर ही जी काही आहे तर हे शिलालेख स्वरूपाची ही एक बखर आहे. आणि सरफोजी राजाच्या आज्ञेवरून बाबूराव चिटणीस यांनी हा वृत्तांत दिला. आणि ह्या चरित्राच्या प्रारंभिक आहे की शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या 14 पिढ्यांची जी काही आहे ती परंपरा यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या ही बखर विश्वसनीय मानणे जड जाते. जिजाजी ही शहाजीची दुसरी बायको असल्याची ह्या बखरीमध्ये सांगितलेलं आहे. अफजल खान पडल्यानंतर कृष्णाजी पंताने शिवाजी राजांवर वार केले वगैरे अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहे त्या दिलेल्या आहे. ठीक आहे. आणि ह्या बखरीमधले जे भाषेचे वळण कसे आहेत, तंजावरी भाषे. तंजावर हा एक हे आहे, प्रांत होता, एक हे आहे, भाग आहे. ठीक आहे. चला लिहा. शिलालेख स्वरूपाची ही बखर आहे बृहदीश्वराच्या. तंजावरमध्ये बृहदीश्वरचं मंदिर आहे. बृहदीश्वर लिहा. बृहदीश्वराच्या देवळातील शिलालेख स्वरूपाची ही बखर आहे. शिलालेख स्वरूपाची ही बखर आहे. ठीक आहे. आणि बखरीतील भाषेचे वळण तंजावरी आहे. बखरीतील भाषेचे वळण तंजावरी आहे. ठीक आहे. बखरीतील भाषेचे वळण तंजावरी आहे. ठीक आहे. समजलं. आता आपण बघूयात की शिवदिग्विजय. आता शिवदिग्विजय नावाचं आणखी एक महाराजांचं चरित्र आहे. ठीक आहे. शिवदिग्विजय. चला असं लिहा सगळ्यांनी, शिवदिग्विजय. शिवदिग्विजय.
तर हे काय आहे, शिवाजी महाराजांचे आणखी एक चरित्र. खूप सारे चरित्र महाराजांवर लिहिले गेलेले आहे. तर लिहा खाली, शिवाजी महाराजांचे आणखी एक चरित्र. खाली लिहा, शिवाजी महाराजांचे आणखी एक चरित्र. शिवाजी महाराजांचे आणखी एक चरित्र खंडो बल्लाळ चिटणीसांनी लिहिलेलं आहे. कोणी? खंडो बल्हाळ चिटणीस. खंडो बल्लाळ चिटणीस यांनी लिहिलेला आहे. खंडो बल्लाळ चिटणीस यांनी लिहिलेला आहे. आता बघा याच्यामध्ये काय की बाबा चरित्रातल वंशवाडी दिलेली आहे, विष्णू पुराण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहे. ठीक आहे. ऐतिहासिक प्रामाण्य नसलेली पण कल्पना प्राचुर्याचा दिमाग असलेली प्रखर, म्हणजे खूप साऱ्या ज्या गोष्टी ते काल्पनिक टाकलेल्या आहे. ठीक आहे. असं जे काही आहे ही तशी ती शिवप्रतापची प्रखर आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये संस्कृत वर्णन आहे, भाषा प्रौढ आहे, संस्कृत वर्णनाची आहे आणि संस्कृत श्लोकाचाही त्यांनी त्याच्यामध्ये वापर केलेला आहे. तर खाली लिहा संस्कृत प्रचूर. संस्कृत प्रचूर संस्कृत वर्णनाची जी काही आहे ही भाषा आहे. ठीक आहे. आता हेडलाईन टाकायची आहे, मल्हार रामराव चिटणीस. मल्हार रामराव चिटणीस. मल्हार रामराव चिटणीस. यांनी अनेक बखरी लिहिलेल्या आहेत, त्यांची नावं लिहून घेऊ आपण.
छत्रपतींचे काय लिहिले आहे? चतुरसिंग राजे यांच्या हकीकती. चतुरसिंग राजे यांच्या हकीकती. ठीक आहे, चतुरसिंग राजे यांच्या हकीकती. आणि चौथं लिहा, हनुमंत स्वामी कुच समर्थांची बखरी. ठीक आहे, आता हे अशा प्रकारे शिवछत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्र म्हणजे काय की ते 7 प्रकरणांमध्ये जे काही आहे ते 7 प्रकरणांमध्ये लिहिलेलं गेलेलं आहे म्हणून. ठीक आहे, आता आपण थोडं बघूयात पेशवेकालीन बखरी. पेशवेकालीन बखरी आणि नंतर मग पानिपतची बखर बघू. ठीक आहे, पेशवेकालीन बखरी हेडलाईन द्या. पेशवेकालीन बखरी बघा, आता सगळ्यात जास्त शिवकाळामध्ये बखर लिहिल्या गेलेल्या आहेत. आता बघा, शिवकालीन बखरीच्या तुलनेने पेशवेकालीन बखरीतील विषयांच्या स्वरूपात जी काही आहे विविधता आढळते. म्हणजे बघा, शिवकालीन ज्या बखरी होत्या तर त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त बखरी ज्या काही आहेत तर ते शिवाजी महाराजांवर लिहिल्या गेलेल्या आहेत. पेशवेकालीन बखरीमध्ये काय दिसतं की आपल्याला वेगवेगळे विषय त्या बखरीचे दिसून येतात. आता शिवाजी महाराजांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या परिमाणातून जशा अनेक बखरी निर्माण झाल्या. हा काय विशाल राठोड, आवाज इको येत आहे. आता येतोय का व्यवस्थित? एकदा सांगा, आता येतोय का व्यवस्थित? किंवा तुमचं नेटवर्क चेक करा विशाल. ठीक आहे, तर बघा, तर आता जसं आपण पाहिलं शिवकाळामध्ये काय होतं की महाराज एक विषय होता, कारण महाराजांचं व्यक्तिमत्व आणि ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहे तशा प्रकारचे आपल्याला दिसून आलेल्या. तर शिवाजी महाराजांचं तर तशाच बखरी जे काय आहे पानिपतचा रणसंग्राम या महनीय घटनेच्या परिणामातून निर्माण झालेलं दिसत. तुम्ही पानिपतची लढाई ऐकली आहे का? पानिपतची सांगा बरं. पानिपत येतोय का आवाज? आता आता नाहीत का? ठीक आहे, पानिपतची युद्ध हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे का? पानिपतची लढाई किंवा पानिपतचं युद्ध. तर बघा, तर त्याच्यावर आधारित जे काही आहे पानिपतच्या पेशवेकालीन बखरी आहे. तर यांचा पेशवेकालीन बखरीचा विषय कोणता आहे? पानिपत. पानिपतची युद्ध लढाया जो काही आहे तो यांचा विषय आहे. लढाया, ठीक आहे, यांचा विषय राहिलेला आहे. ठीक आहे, तर बघा, आता पानिपत जे काही आहे तर पानिपतची जी काही लढाई आहे तर आपण ते थोडंसं बघूया. म्हणजे लढाई समजली की आपल्याला हे लवकर समजून येईल की नेमकं ह्या बखरींमध्ये म्हणजे पानिपतचा विषय राहिलेला आहे लढाई युद्ध, पण थोडा ते माहीत झालं कधी झाली, कोणामध्ये झाली, काय झाली, तर आपल्याला ह्या बखरी ज्या काही आहे समजण्यास सोप्या होतील. तर बघा, आता पानिपतची जी काही लढाई आहे ती साधारण 1526 मध्ये, पहिली लढाई 1526 मध्ये झाली. आता ह्या युद्धात जे काही आहे तैमुरी सेनापती जो काही आहे बाबर, आपल्याला बाबरचं नाव जे काही आहे ते सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. तर बाबर जो काही होता तैमुरी सेनापती बाबर, तर बाबरने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी याचा पराभव केला, ज्यामुळे भारतात मुघल साम्राज्याची स्थापना झाली. तर हे जे पानिपतचं पहिलं युद्ध हे लिहायची गरज नाही आहे, फक्त समजून घ्या. म्हणजे का सांगतेय की तुम्हाला कळालं पाहिजे की आता तुम्हाला कळलं. आता तुम्हाला हे जसं माहिती आहे की पेशवेकालीन ज्या बखरी आहेत त्या पानिपत युद्ध प्रसंगावर आधारित आहे, पण तुम्हाला ते माहीत पाहिजे ना की नेमकं काय झालंय, त्याच्यामध्ये कोण होतं, कशासाठी झालंय, केव्हा झालंय. मग त्याच्यामुळे काय तुम्हाला समजायला सोपेल. हे लिहायची गरज नाही, आता मी जे लिहून देते समजून घ्या फक्त. ठीक आहे, तर बघा, पानिपत पहिली लढाई जी काही आहे तर ती साधारण आपल्याला कधी दिसून येते? 1526 मध्ये जे काही आहे, इसवी सन 1526 साली जी काही आहे पानिपतची लढाई झाली. आणि कोणाकोणामध्ये झाली? बाबरमध्ये आणि इब्राहिम लोदी. बाबर आणि
इब्राहिम लोदीमध्ये झाली. बघा आपल्याला बखरीच्या रूपाने जो काही आहे इतिहास शिकायला मिळतोय. ठीक आहे, बाबर आणि इब्राहिम लोदी. आणि यांच्यामध्ये लढाई झाली आणि मग ह्या लढाईतूनच काय झालं की मुघल साम्राज्य, आपल्याला माहित आहे की आधी काय लढाया व्हायच्या आणि मग जो जिंकायचं ते त्याचं साम्राज्य जे काही आहे ते व्हायचं. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये कोण जिंकलं? बाबर जिंकला. त्याच्यामुळं मग काय झालं की मुघल साम्राज्य नंतर त्याची स्थापना जी काही आहे झालेली आहे. तर हे कुठं झालेलं? पानिपतला. कुठे झालेलं आहे? पानिपतला. हे पानिपतची पहिली लढाई. आणि तेव्हा कोणता काळ होता? हे सगळं पेशवेकालीन वगैरे आणि त्याच्यातून मग ह्या ज्या काही बखरी आहे त्या सगळ्या. ठीक आहे, आता आपण दुसरी लढाई बघू. कोणी सांगू शकेल दुसरी लढाई कधी झाली? पानिपतची ही पहिली लढाई. ठीक आहे, तर पानिपतची आपण दुसरी लढाई बघू. माहित आहे का पानिपतची दुसरी लढाई कधी झाली? सांगू शकाल कधी झाली? पानिपतची दुसरी लढाई, हां बरोबर, 1556 मध्ये. ठीक आहे, तर हे कोणाकोणामध्ये झालेलं आहे? तर हे हेमचंद्र विक्रमादित्य आणि अकबर. विक्रमादित्य आणि अकबर मध्ये हे झालं 1556 मध्ये. विक्रमादित्य विरुद्ध अकबर. अकबर एक चांगला राजा होता. आपण जे शिवाजी महाराजांचं जे पाहत होतो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अकबर जो आहे तो एक चांगला राजा होता म्हणून. ठीक आहे, म्हणजे सगळेच मुस्लिम राज्य काही वाईट नव्हते. आपण शिवाजी महाराजांचं हे बखर जेव्हा पाहत होतो सभासदांची वगैरे त्याच्यामध्ये आपण हे सगळं घेतलेलं आहे. आणि तुमचे जे काही गोष्टी आहेत, तुमचे जे भ्रम आहेत ते त्याच्यातून कदाचित दूर झालेले असावं अशी मी आशा करते. तर हे अकबरमध्ये नाही झाली, सॉरी, अकबरचे जे काही सेनापती होते त्यांचं नाव होतं खान जमान आणि बैराम खान. ठीक आहे, म्हणजे अकबराचं सैन्य तुम्ही असं लिहिलं, अकबर सैन्य. आणि हे कोण जिंकले याच्यात? अकबर सैन्य जे काही आहे किंवा अकबर जे काही आहे आपल्या याच्यामध्ये दिसून येतं. ठीक आहे, आता पानिपतची तिसरी लढाई. 3 लढाई आपल्याला महत्त्वाच्या झालं. एवढं जरी थोडंफार आपल्याला माहित असलं तरी बस आहे. पानिपतची तिसरी लढाई. पानिपतची तिसरी लढाई जी काही आहे ती 1761 त्याचा काळ आहे. आता बघा तुम्ही जर पाहिलं तर हे 2-2 वर्षाच्या गॅपनी आपल्याला साधारण दिसून येतं. ठीक आहे, तर बघा हे कोणामध्ये झालं की म्हणजे मराठा साम्राज्य आणि अफगाण सेना, त्याचं नाव होतं अहमद शाह दुर्रानी, यांच्यामध्ये जे काही आहे आपल्याला दिसून येतं मराठा साम्राज्य आणि अफगाण सेना. ठीक आहे, पहिलं बाबर आपल्याला माहित आहे, पहिलं बाबर आणि हे, त्याच्यानंतर दुसरं आपण पाहिलेलं आणि तिसरं. तर हे अशा प्रकारे जे काही आहे ते आपल्याला इथे दिसून येतं. ठीक आहे, तर बघा आता मग काय आहे की ह्याच्यामुळे जे काही पानिपतचा रणसंग्राम युद्ध जे काही आहे तर आपल्याला हे दिसून येतं याच्यामध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय काय प्रसंग वर्णन केलेलं आहे, चरित्र वर्णन जे काही आहे याच्यामध्ये आलेलं आहे. त्याचबरोबर काय आहे आत्मचरित्रपर, की काही घराणे जे होते, साम्राज्य, घराणे, राजे, राजवाडी यांचे जे काही आहे हकीकती चरित्र जे काही आहे ह्या माध्यमातून सांगण्यात आल्या. तर याच्यामध्ये अशा प्रकारे असे वेगवेगळे विषय
घेतल्याचे आपल्याला दिसून येतं. शिवकालीन बखरमध्ये काय शिवाजी महाराजांचं खूप जास्त होतं. याच्यामध्ये पेशवेकालीन बखरीमध्ये आपल्याला काय आढळते, विविधता आढळते. आणि याशिवाय पाणी हे अशी तर बखरी लिहिल्या, त्याचबरोबर काही सांप्रदायिक म्हणजे धर्मासंदर्भात संदर्भात ज्या काही आहे बखरी आपल्याला दिसून येते. आता बघा, पानिपतचा जो काही रणसंग्राम आहे तर हे मराठ्याच्या इतिहासातील एक स्वतंत्र असं पर्व आहे. आणि ह्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला असला तरी त्या ठिकाणच्या जे काही सारे भारतवर्ष जे काही आहे ते दिपून गेले आहे. म्हणजे पानिपतची लढाई झाली, त्याच्यामध्ये मराठ्यांनी हारले ना. म्हणजे पहिलं बाबर जिंकला, नंतर दुसरा राज्य जिंकला, नंतर अफगाण सैन्य वगैरे जिंकले ह्या प्रकारे. तर जरी हे असेल तरी एक काय भारतवर्ष दिपवून टाकणारं जे काही होतं, तर पराभवही जो काही आहे अभिमानास्पद ठरावा असं हे पर्व होतं. म्हणजे 100% शेवटच्या क्षणापर्यंत जे काही आहे लढणे असं. तर ह्या पर्वातील ओज, उग्र भीषण जीवननाट्य आणि त्यातून जन्माला आलेलं कारुण्य यांनी मराठी राज्यसत्तेला नव्हे तर तत्कालीन मराठी मनाला सुद्धा जे काही आहे ते वेगळं वळण लावलेलं आहे. तर अनेक विचारांचे आणि भावनांचे स्फुल्लिंग निर्माण करणाऱ्या मराठ्यांच्या ह्या महाभारतावर अधिक संख्येने बखरी लिहिल्या जाव्या हे स्वाभाविक होते. म्हणजे खूप बखर लिहिल्या गेलेल्या आहे. मग त्याच्यामध्ये पानिपतची बखर, भाऊसाहेबांची कैफियत, होळकरांची थैली, काशीराजची बखर, नाना फडणवीस जे होते ते ग्रेट माणूस होता, नाना फडणवीस. ठीक आहे, नाना फडणवीस म्हणजे करून ठेवायला पाहिजे असं एक माणूस आहे नाना फडणवीस. फडणवीस नाही, फडणीस. ठीक आहे. तर नाना फडणवीस जे काही आहे, तर आता नाना फडणवीस कोण होते सांगता येईल का तुम्हाला? म्हणजे नाना फडणवीस तुम्ही आज म्हणजे कधी ना कधी तुम्ही नावांचं ऐकलंच असणार आहे किंवा तुम्हाला हे ऐकण्यातच येणार आहे. नाना फडणवीस कोण होते सांगता येईल का? तर बघा, तर हे नाना फडणवीस जे काही होते तर हे पेशव्यांच्या दरबारी काय होते, मराठी साम्राज्यातले एक मुसद्दी होते. तर नाना फडणवीस हे पेशव्यातील 3.5 शहाण्यांपैकी अर्धे शहाणे जे काही आहे ते असं समजलं जात होतं. ठीक आहे. आता पेशवाईच्या राजकीय वर्तुळामध्ये यांना विशेष योगदान जे काही आहे दिलं जातं. ठीक आहे. तर आता नाना फडणवीस जर आपण मूळ घराणं बघितलं तर ते साधारण एक रायगडमधले होते. साताऱ्याला जे काही त्यांचा जन्म झालेला आहे. आणि मग त्यांना ते बालवयामध्येच ते काय झालं का त्यांना पेशव्यांचं साधिन्य लाभलं आणि त्याच्यामुळे मग त्यांना राज्यकारभार आणि ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण मिळालं. आणि मग 20व्या वर्षी काय की थोरले जे काही माधवराव होते तर त्यांच्या फडणीशीची व्रस्ते त्यांना मिळाली आणि एवढे मोठे पद नानांना आपल्या कर्तृत्वाने आणि मुसद्दीपणाने जे काही आहे सांभाळलेलं आहे. तर एक पेशवेच्या काळामध्ये जे काही आहे पेशवेच्या काळामध्ये एक महत्त्वाचे व्यक्ती राहिलेले नाना फडणवीस जे काही होते. ठीक आहे. तर भाऊसाहेबांची बखर तर म्हणजे पेशवाई काळामध्ये लिहिलेली भाऊसाहेबांची बखर तर तिला मुकुटमणी म्हटले पाहिजे असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे ती एवढी छान आणि एवढं चांगल्या पद्धतीने जे काही आहे ती रंगवली गेलेली आहे. आता बघा पानिपतची बखर. आता बघा, पानिपतच्या युद्धानंतर अवघ्या 2 वर्षाच्या आत जी काही आहे ही बखर लिहिली गेली. म्हणजे आपण पाहिलं आहे की पानिपतमध्ये 2-2 वर्षाच्या दर 3 युद्ध झाली 2-2 वर्षाच्या गॅपनी. आणि ही काय की 2 वर्षाच्या आतच लिहिली गेली असल्यामुळे समकालीन बखर म्हणून तिचं जे काही आहे ऐतिहासिक महत्त्व आहे. लिहून घ्या. चला लिहा. पानिपत बखर असं लिहा. पानिपत बखर पानिपतच्या युद्धानंतर पानिपतच्या युद्धानंतर अवघ्या 2 वर्षाच्या आत लिहिली गेली. असल्यामुळे
समकालीन बखर म्हणून तिला ऐतिहासिक महत्त्व आहे. समकालीन बखर म्हणून तिला ऐतिहासिक महत्त्व आहे. आता लिहा, नंतरचा पॉइंट लिहा. गोपिकाबाईच्या आज्ञेवरून रघुनाथ यादव चित्रगुप्त याने ही बखर लिहिलेली आहे. ठीक आहे. पानिपतची बखर कोणी लिहिली? यदुनाथ यादव चित्रगुप्त. ठीक आहे. नंतर खाली लिहा, पानिपत बखरीचे संपादक रवी हेरवाडकर. पानिपत बखरीचे संपादक म्हणजे काय सांगा बरं? संपादक म्हणजे काय? आपण नुसतं लिहायचं, अर्थ विचारायचे नाही. संपादक म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये एडिटर शब्द ऐकला असेल ना. आम्ही व्हिडिओ एडिट केला, एडिटर. आता बघा, आपण जसं एखादा फोटो एडिट करतो, व्हिडिओ एडिट करतो, आपल्याला असं वाटतं की काय काढून टाकावं, काय ठेवावं, काय चांगलं आहे, वाईट आहे, किंवा जे काही असेल. ठीक आहे. तर किंवा जमा करणं सगळ्या गोष्टी, संपादन करणं, तर त्याला म्हणतात एडिटर. संपादक म्हणजे काय की बाबा एक प्रकारचं त्याला एडिटर म्हटलं का तुम्हाला लवकर समजेल. म्हणजेच काय की बाबा अशी व्यक्ती जी एका लिखित मजकूर असेल, चित्रपट असेल किंवा इतर प्रकारची जी काही कोणती गोष्ट असेल तर ती प्रकाशित करण्यासाठी ती काय करते? तपासते, सुधारते, जमा करते किंवा तिची गुणवत्ता वाढवते. तर तिला काय जे काही आहे एडिटर असं म्हटलं जातं. तसं तुम्ही म्हणता ना की बाबा हा न्यूज एडिटर आहे, हा व्हिडिओ एडिटर आहे. तर अशा प्रकारचे जे काही आहे तर अशा प्रकारच्याला म्हटलं जातं. ठीक आहे. क्लिअर? समजलं? हां. तर बघा, पानिपतच्या बखरीचे संपादक रवी हेरवाडकर तत्कालिक माहितीगार व्यक्तीने ही पानिपतची बखर लिहिलेली असल्यामुळे तत्कालीन माहितीगार व्यक्तीने लिहा पटकन. तत्कालीन माहितीगार व्यक्तीने ही पानिपतची बखर लिहिली असल्याने चुका गाडल्या असल्या तरी ती विश्वसनीय मानणे योग्य ठरते असं म्हणतात. चुका गाडल्या असत्या ती विश्वसनीय मान्य योग्य ठरेल असे म्हणतात. बघा, ही जी काही बखर आहे ती कोणी लिहिलेली आहे? रघुनाथ यादव यांनी लिहिलेली आहे. कोणी लिहिलेली आहे? रघुनाथ यादव. आणि संपादन कोणी केलेलं आहे? रवी हेरवाडकर. तर लिहिली कोणी आणि संपादन कोणी केली हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? काही तुम्हाला डाऊट आहे याच्यामध्ये? ठीक आहे, चालेल. मग आज आपण थांबूया तिथे. उद्या रविवार आहे.
छान एन्जॉय करा. ज्यांनी छान अभ्यास केलेला आहे त्यांनी उद्या रेस्ट घ्या, थोडा अभ्यास करा, मजा करा, जे पाहिजे ते खा, आराम करा, झोपा काढा, चित्रपट बघा आणि मग परत काय करायचं आहे, सोमवार ते शनिवार परत अभ्यासाला लागायचं आहे. ठीक आहे. आणि ज्यांचं काही राहिलेला आहे अभ्यास तो त्यांनी रविवारी पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. थांबूयात आपण इथे आणि भेटूयात सोमवारी. सोमवारी कदाचित क्लास होणार नाही. सोमवारी क्लास होणार नाही आहे, तर आपण मंगळवारी भेटणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे रविवार आणि सोमवार असं 2 दिवस तुम्हाला सुट्टी राहणार. आणि लवकरात लवकर निरारी पब्लिकेशनचं पुस्तक घेऊन त्याच्यातला बखर हा जो काही पार्ट आहे तो वाचायला सुरुवात करा, नोट्स काढायला सुरुवात करा.